नमस्कार. विज्ञान धर्म विश्वमंडळातर्फे शिवमहिम्न स्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे. असितगिरी समम स्यात् कज्जलं सिंधुपात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्रमूर्वी लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानामीश पारन्नयाति. हा श्लोक शिवमहिम्न स्तोत्रातील अतिशय महत्त्वाचा श्लोकांपैकी एक श्लोक आहे आणि हा श्लोक अनेक ठिकाणी म्हटला जातो. या श्लोकामध्ये साक्षात सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे. काय अर्थ आहे तर असितगिरी समम म्हणजे पर्वता एवढं, कज्जलम म्हणजे काजळ. पर्वता एवढं प्रचंड मोठं भरपूर प्रमाणात काजळ समजा सिंधू पात्रे म्हणजे सप्तसमुद्रामध्ये आपण टाकलं आणि त्याची आपण शाई केली, सप्तसमुद्रांची आपण शाई केली लिहिण्यासाठी. सुरतरुवर शाखा, सुरतरुवर म्हणजे उत्तमोत्तम जे तरु आहे, जी झाडं आहेत सागासारखी, तासून 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 त्यांची सुंदर अशी लेखणी तयार केली आणि लिहिण्यासाठी कागद कमी पडू नये म्हणून पत्रम उर्वी, उर्वी म्हणजे पृथ्वी, संपूर्ण पृथ्वीचा कागद केला. सप्तसमुद्रांमध्ये शाई भरली आणि मोठ्या मोठ्या वृक्षांची आपण लेखणी केली. आणि हे तुझं गुणगान लिहायला कोणाला बसवलं तर लिखती यदि गृहीत्वा शारदा, शारदेला तुझं गुणगान लिहायला बसवलं, साक्षात सरस्वतीला तुझं गुणगान लिहायला बसवलं, तरीसुद्धा तव गुणानाम ईश पारन्न याती, तरीसुद्धा तुझ्या गुणांचा आणि लीलेचा पार लागणार नाही, तुझा थांगपत्ताच लागत नाही. तू अनादी आहेस, अनंत आहेस. कसा आहेस तू? अनादि मध्यांतम अनंत वीर्यम अनंत बाहुम शशिसूर्य नेत्रम. तुझा अंतही कळत नाही, आधीही कळत नाही, त्याच्यामुळे मध्यही समजत नाही. वेदसुद्धा, निगमसुद्धा ज्याला, वेदसुद्धा ज्याला नैती नैती म्हणतात. नैती नैती म्हणजे न इति न इति. आम्ही ज्याचं वर्णन केलेलं आहे तो हा नाहीच, हा यांच्यापेक्षा काहीतरी वेगळाच आहे. वेदांनी वर्णन केलेलं आहे तर वेदांचं सुद्धा मती तिथे, वेदांची सुद्धा मती कुंठित होईल असं भगवंताचं रूप आहे, असं शंकराचं रूप आहे. असं प्रकारचं शंकराचं वर्णन आपल्याला इथे आढळून येतं. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. ओम नमः शिवाय.